जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। उमापूर डीपीचा स्फोट आणि महावितरणचा निष्काळजीपणा, शेतकरी संकटात। उमापूर परिसरातील डीपीमध्ये झालेल्या बिघाडामुळे आणि परिसरातून जाणाऱ्या मुख्य सर्व्हिस तार खाली पडला होता। लाईनमधून ठिणग्या पडत असल्याने मोठी आग लागण्याची भीती निर्माण झाली आहे। चारबन गावातील ग्रामस्थांनी या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक प्रतिनिधी श्री शमीम बापू देशमुख यांना माहिती दिली। देशमुख यांनी तातडीने कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली। मात्र तरीही महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार येथील वीज वाहिनी गेल्या 2 दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत असून त्याचा मोठा फटका शेतकरी आणि पशुपालकांना बसत आहे। ऐन कडाक्याच्या उन्हात गुरांना पाणी पाजण्यासाठी आणि पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी हवालदिल झाले आहेत। दिनांक 12 मे 2026 रोजी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडता राहिली। मात्र वायरमनने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। ज्या शेतकऱ्यांनी भुईमुग आणि मिरचीची लागवड केली आहे त्यांना 2 दिवसांपासून वीज नसल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे। सुकलेल्या झाडांमुळे आगीचा धोका अधिक वाढला असून या सर्व प्रकाराला महावितरणचे कनिष्ठ अभियंता आणि वायरमन हीच जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे। यापूर्वी देखील या परिसरात 3 वर्षांपूर्वी अशीच दुर्घटना घडली होती, ज्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता। तत्कालीन पोलीस पंचनामा आणि कागदपत्रे असतानाही अद्याप संबंधित कुटुंबाला शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही। मृताच्या पत्नीने आणि मुलाने अनिल मदतीसाठी जळगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे अनेक उंबरठे झिजवले, तरीही त्यांना 40,000 रुपयांचे बिल भरण्यास सांगण्यात आले। बिल भरा तरच नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र आजवर त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही। एकीकडे प्रशासकीय निष्काळजीपणा आणि दुसरीकडे मदतीसाठी वणवण फिरणारे शेतकरी, यामुळे परिसरात संतापाची लाट आहे। प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन जीवितहानी टाळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।